नमस्कार मंडळी, मला एक सांगा, म्हणजे तुमचं असं कधी झालंय का की कोणाचं तरी तोंड बघितलं की उगाचच कपाळाला आठी येते, किंवा मग रात्री झोपताना जुन्याच गोष्टी आठवून मनामध्ये सारखी चिडचिड होत राहते. खरं तर आपण सगळेजण सणावाराला आपलं घर लख्ख पुसून काढतो, सगळी कोळिष्टकं झाडून काढतो. पण या मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या रागाच्या आणि दुःखाच्या जळमटाचं काय? त्यासाठीच मी तुम्हाला आज एक उपाय सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या मनातली सगळी घाण साफ होईल. आपल्या आयुष्यामध्ये अनेकदा आपण जुन्या आठवणी, राग, अपराधीपणाची भावना मनात धरून ठेवलेली असते. ही मेंटल क्लस्टर साफ करण्याची एक प्राचीन पद्धत म्हणजे होपोनोपोनो. याचा अर्थ गोष्टी दुरुस्त करणे. हा केवळ मंत्र नाहीये, तर मनातली नकारात्मकता धुवून काढणारा एक दैवी संस्कार आहे. खऱ्या अर्थाने म्हणायचं तर स्पिरिच्युअल डिटॉक्स आहे. आणि हे डिटॉक्सिंग करण्यासाठी तुम्हाला तासनतास बसायची अजिबात गरज नाहीये. फक्त 4 मंत्रस्वरूप साधी वाक्य आहेत जी तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात. पहिलं वाक्य म्हणजे आय एम सॉरी. याचा अर्थ असा नाहीये की तुम्हीच नेहमी दोषी असता. याचा अर्थ असा आहे की माझ्या मनामध्ये ही जी नकारात्मकतेची घाण साठली आहे त्याची जबाबदारी मी घेते. कारण स्वतःच्या चुकांची जाणीव होणं ही शुद्धीकरणाची पहिली पायरी आहे. दुसरं वाक्य म्हणजे प्लीज फॉरगिव्ह मी. देवाला किंवा त्या विश्वाला साकडं घालायचंय की या रागाच्या आणि चिडचिडीच्या जाळ्यातनं मला बाहेर यायला मदत कर, मला माफ कर. माझ्याकडून कळत नकळत कोणाचं मन दुखावलं गेलं असेल किंवा माझ्या मनामध्ये कोणाबद्दल वाईट विचार आले असतील तर त्यातून मला मुक्त कर. तिसरं वाक्य म्हणजे थँक्यू. माझं मन आता स्वच्छ होतंय, मला आता शांत वाटतंय, त्याबद्दल मनापासून आभार. चौथं वाक्य म्हणजे आय लव्ह यू. हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे आपण जगावर प्रेम करतो पण स्वतःला मात्र विसरतो. त्यामुळे स्वतःला सांगायचं की तू जशी आहेस तशी मला मनापासून मान्य आहेस. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे सर्वात मोठं हिलिंग आहे. रात्री डोळे मिटले की ज्या व्यक्तीचा तुम्हाला राग येतोय त्या व्यक्तीचा चेहरा समोर आणायचा, मनातल्या मनात तिला म्हणायचं, तुझ्या वागण्यामुळे माझ्या मनामध्ये जो कचरा साठलाय त्याबद्दल आय एम सॉरी. त्या रागातून मला मुक्त व्हायचंय, प्लीज फॉरगिव्ह मी. तुझ्यामुळे आज मला एक धडा मिळाला, त्यासाठी थँक्यू. आणि आता मी पुन्हा आनंदी होणार आहे आणि म्हणून आय लव्ह यू. मंडळी, समोरची माणसं बदलतील की नाही हे आपल्या हातात नाहीये, पण आपलं मन शांत ठेवणं हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे. मन शांत झालं ना की मग प्रगतीचा हायवे आपल्यासाठी खुला होतो. नक्की प्रयत्न करून बघा. धन्यवाद.